पती पत्नीमध्ये अनेकदा कुरबुरी होतात, त्यानंतर समोपचाराने मिटतात सुद्धा। मात्र तसं झालं नाही तर अनेकदा हे वाद टोकाला पोहोचतात। अनेकदा या वादात कोर्टाची पायरीही चढावी लागते। अशाच काही पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा नाशिकमध्ये पार पडलाय। त्यात अनेक पत्नी पीडित पुरुषांनी आपल्या व्यथा मांडल्यात आणि महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग स्थापनेचीही मागणी आता करण्यात आली आहे। पाहुयात याच संदर्भातील हा रिपोर्ट। पत्नी पीडित पुरुषांच्या व्यथा ऐका। नाशिकमध्ये भरलाय पत्नी पीडितांचा मेळावा। कायदेशीर मदतीसाठी नवा उपक्रम। पुरुषांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघा। हा कुठला रोजगार मेळावा नाहीये, संमेलन पण नाही, तर हे आहे आपल्या पत्नीच्या जाचाला कंटाळून एकत्र आलेले पत्नी पीडित पुरुष। पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रातील पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा हा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता। राज्यातील अनेक पत्नी पीडित यामध्ये सहभागी झाले। प्रत्येकानं आपल्या कटू आठवणी या ठिकाणी मांडल्या। यातील अनेक पत्नी पीडित पुरुष हे मरणाच्या दारातून परत आलेले आहेत। या सर्वांना या ठिकाणी मानसिक आधारासह कायदेशीर सल्ला देखील मिळाला आहे। खूप प्रमाणात पुरुष आत्महत्या करताय, तर अशाच पुरुषांना आम्ही एक भावनिक मानसिक आधार देण्यासाठी सदरचा मेळावा आयोजित केलेला आहे। आम्ही याच्यात त्यांना एक भावनिक सपोर्ट करतो, त्यांना मानसिक सपोर्ट करतो की कोणी आत्महत्याला बळी होऊ नये। तसेच त्यांना आम्ही योग्य ते रीत्या जे त्यांना कायदेशीर मार्गदर्शन आहे ते देखील आम्ही यांना याच्यामार्फत करतो, मेळाव्यामार्फत। या पत्नी पीडित मेळाव्यात प्रत्येक पुरुषाच्या वेगळ्या कहाण्या लोकशाही मराठीला मिळाल्या। पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारखा विचार मनात आलेली मंडळी देखील यात सापडली। लग्न झालं त्याच्यानंतरच आम्हाला एक पूर्ण फॅमिलीला सफरिंग करायला लागलं होतं। घरात आलो की तिची कटकट असायची, आईवडिलांची कटकट। माझ्या आईवडिलांना आतोनात मारहाण पण तिने केलेली, माझ्या वडिलांचं ऑपरेशन पण झालं होतं त्या गोष्टीमुळं। तर माझी मुलगी एक 10 वर्षाची मुलगी होती, तर ती मागच्या काही महिन्यापूर्वी मला बोलली होती की बाबा आपण एक टेरेसवर जाऊन एक चांगली भाजी बनवूया, देवाचे गाणे 2-3 लावू आणि त्या भाजीत पॉयझन टाकून आपण जीवनयात्रा संपवावी। मी सरांशी संपर्क केला तर सर बोलले की तू आत्ता करून जाशील पण ते तुझ्या मुलांचं फ्युचर आणि तुमचं सगळं स्पॉईल होऊन जाईल। तर मी त्या याच्यातून तरी बाहेर निघत नव्हतो। मग सरांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन करून त्याच्यातून बाहेर काढलं। अशाच एका पत्नी पीडित पुरुषानं त्याच्या आयुष्यात घडलेला प्रकार सांगितलाय। काय म्हणाले ते पहा। माझ्या सासरकडच्या लोकांनी माझ्यासमोर 50 लाखाची ऑफर ठेवली। 50 लाख रुपये दे, नाहीतर पूर्ण अर्धी इस्टेट दे, अशी त्यांची ऑफर आहे। नांदाला तर काय मुलीला पाठवायचं नाही आणि घटस्फोटही द्यायचा नाही। पुरुषांवरती कुठल्याही स्वरूपाचा कायदा, कुठली बाजू ही ऐकूनच घेतली जात नाही। असंख्य लोक आत्महत्या करीत आहेत। माझ्याही मनामध्ये तो विचार आला होता, पण ह्या मित्रांमुळे आणि ह्या संख्य सरांमुळे मी आज तुमच्या समोर जिवंत उभा आहे। पती पत्नीमध्ये वाद होतच असतात, ते समोपचारानं मिटवता आले नाहीत तर पुढे जाऊन खूप वाढतात। यात पोलिसांसह कोर्टालाही हस्तक्षेप करावा लागतो। मात्र एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकला की निकालाची वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते। ज्याप्रमाणे महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे, त्याच पद्धतीनं पुरुष आयोगही स्थापन करण्याची मागणी या पत्नी पीडित पुरुषांनी केली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।